आंदोलनं, आरडाओरड, जाळपोळ मोदी सरकारने सुरू केलेल्या एका योजनेमुळे अग्निपथ योजना या योजनेची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी केल्यापासूनच ती वादात सापडली आहे। इतकी की कुठे रेल्वेचे डबे जाळले जात आहेत, कुठे टायर पेटवले जात आहेत, तर कुठे भाजप आमदाराच्या कार्यालयावर सुद्धा हल्ले होत आहेत। या सगळ्या मागे आहे ती अग्निपथ योजना। या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की ही नेमकी अग्निपथ योजना आहे तरी काय, त्याविरोधात इतका राग का आहे की थेट जाळपोळ केली जाते। अग्निपथ योजनेमुळे सैन्य भरती ही थांबणार आहे का? या योजनेचा लाभ 4 वर्ष मिळणार आहे, पण त्याच्या पुढे त्या उमेदवारांचं नेमकं होणार तरी काय? याच सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या काही मिनिटात समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। तर ही अग्निपथ योजनेची घोषणा झाल्यापासूनच अनेक प्रश्न पडलेले आहेत। त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहेत, पण तत्पूर्वी ही अग्निपथ योजना म्हणजे नेमकं आहे तरी काय ते थोडक्यात जाणून घेऊया। या योजनेअंतर्गत 17.5 ते 21 वर्षे या वयोगटातल्या तरुणांना देशसेवेची संधी मिळणार आहे, ज्यांना अग्निवीर म्हणून ओळखलं जाईल। यामध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत 4 वर्षात या तरुणांना सैन्याचं प्रशिक्षण दिलं जाईल। त्यानंतर या तुकडीतील केवळ 25% तरुणांची सैन्यात भरती होईल। पहिल्या वर्षी 46,000 युवकांची अग्निवीर म्हणून भरती केली जाणार आहे। याच अग्निवीरांना महिन्याला 30 ते 40,000 रुपये वेतन मिळणार आहे। वेतनात दरवर्षी काही अंशी वाढ होणार आहे। कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत 11 लाख रुपये सुद्धा दिले जातील, जे करमुक्त असतील, म्हणजे टॅक्स फ्री असतील। भरतीत इच्छुकांना आवश्यक त्या सगळ्या वैद्यकीय पात्रता सुद्धा पूर्ण कराव्या लागणार आहेत। आता ही सगळी योजना तुम्ही जाणून घेतलीत, पण या योजनेनंतर नेमके प्रश्न काय पडलेले आहेत? तरुण किंवा जे उमेदवार आहेत ते एवढे आक्रमक का झालेले आहेत? का एवढ्या मोठ्या प्रमाणात रोज दिसतोय, जाळपोळ होते, हिंसक गोष्टी घडतात? याचसाठी ते प्रश्न नेमके काय आहेत या योजनेवरून पडणारे ते जाणून घेऊया। 4 वर्षांनंतर 25% तरुणांना जर सेवेत घेतलं जाईल, तर मग उरलेले 75% तरुण करणार तरी काय? फक्त 4 वर्षाच्या नोकरीसाठी तरुणांनी तयारी करायची का? अग्निपथ योजना आली तर नेहमी होणारी सैन्य भरती होणार की नाही? ज्या विद्यार्थ्यांची शारीरिक वैद्यकीय चाचण्या झाल्यात किंवा लेखी परीक्षा सुद्धा देऊनही झाली आहे, पण त्यांची भरती झाली नाहीये, अशांनी नेमकं करायचं तरी काय? आता साहजिकच ज्या वयात ही अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना घेतलं जाणार आहे ते वय म्हणजे 17.5 वर्ष ते 21। आता ही वर्ष अशी आहेत नेमकी किंवा इतकी पीकवर असणारी वर्ष आहेत तुमच्या करिअरची की ज्या वेळेला तुमच्या शिक्षणाचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो, म्हणजे विद्यार्थी एक तर 12वीला असतात किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण करत असतात। आता त्याच वेळी जर विद्यार्थी अग्निपथ योजनेत गेले तर 4 वर्षांनी जेव्हा ते पुढे येतील, बाहेर पडतील त्याच्यातनं, 4 वर्षच कारण की ही अग्निपथ योजनेचा लाभ घेता येणार आहे, तर 4 वर्षानंतर पुढे पडल्यानंतर त्यांच्याकडे ना 12वीची डिग्री असणार आहे ना ग्रॅज्युएशनची डिग्री असणार आहे। अशा परिस्थितीत हे तरुण नेमकं करणार तरी काय? यावरच केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले। ट्विट करत त्यांनी अशी माहिती दिली आहे की 4 वर्ष पूर्ण केलेल्या अग्निवीरांना CAPF म्हणजे सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स किंवा आसाम रायफल्सच्या भरतीमध्ये प्राधान्य दिलं जाईल। पण यातही केवळ प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलंय, म्हणजेच कोणतेही ठोस आश्वासन, कुठलीही ठोस ग्वाही नाहीये किंवा कुठलीही योजना प्रक्रिया या संदर्भात माहिती देण्यात आलेली नाहीये। दुसरा प्रश्न पडतो तो म्हणजे सैन्य भरतीचा। आता अग्निपथ योजना आल्याने नेहमी होणारी सैन्य भरती ही सुरू राहणार की नाही याचं सुद्धा कुठलंही स्पष्टीकरण हे केंद्र सरकारकडून देण्यात आलेलं नाही। अशात लष्करामध्ये जसं आसाम रायफल्स आहे किंवा अनेक अजून आपण महार रेजिमेंट ज्याला म्हणतो, मराठा लाईट इन्फंट्री ज्याला म्हणतो, जे एका प्रदेशाच्या नावाने ओळखल्या जातात, ज्याचा एक इतिहास आहे, अशा रेजिमेंट्समध्ये सैन्य भरतीद्वारे होणारी भरती यालाही फटका बसेल का? या रेजिमेंट्सचं नेमकं पुढे होणार तरी काय? या सगळ्याबाबत आम्ही निवृत्त लष्करी अधिकारी दत्तात्रय शेकटकर यांच्याशी बोललोय। त्यांनी काय म्हटले पाहूयात। ही जी सैन्य भरती आता नवीन अग्निपथ योजनेमुळे जी होणार आहे, तर मग हे जे रेजिमेंटल सेंटर्स आहेत, जशी महार रेजिमेंट, मराठा लाईट इन्फंट्री, हे इतिहास जमा होतील का? नो, हे तिथे जाते ना। ज्या रेजिमेंटमध्ये हे नवीन भरती होणार आहे त्यांचं ट्रेनिंग बाकी सगळं त्या रेजिमेंटलाच होईल आहे, आणि ते सगळे 4 वर्षानंतर जेव्हा ते बाहेर येतात आहे तर त्यांना परत ह्या सेंटरमध्येच जावं लागेल त्यांचे डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं करायकरता। तर ते आजीवन ते मराठा रेजिमेंटचेच बनवले जातील। म्हणजे ज्या रेजिमेंटमध्ये त्यांचं पहिले त्यांना डेप्युटेशनवरती पाठवतील, जिकडे त्यांचं सिलेक्शन होईल, ते रेजिमेंट त्यांचं ट्रेनिंग देणार आहेत। ते रेजिमेंट सेंटर्स तसेच सुरू आहेत। त्याच सेंटरमध्ये त्यांना प्रशिक्षण मिळेल, त्याच सेंटरमध्ये ते रेकॉर्ड ऑफिसमध्ये त्यांचे रेकॉर्ड राहतील आहे, आणि 4 वर्षानंतर जेव्हा हे बाहेर जातील तेव्हा पण त्यांचा रेकॉर्ड तिथेच राहील आहे तो, आणि जे 25% राहणार आहे त्यांचा पण रेकॉर्ड तिथेच राहणार आहे। 46,000 दरवर्षी ज्यांचं रिक्रुटमेंट होईल, असं किती ट्रेनिंग सेंटर्स आहे भारतभर वेगवेगळे? जवळजवळ आपल्याकडे 25-26 ट्रेनिंग सेंटर आहे।
प्रत्येक रेजिमेंट, मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, सिख लाईट इन्फंट्री, सिख रेजिमेंट, जाट रेजिमेंट, आणि ते पूर्ण भारतामध्ये पसरलेले आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेंटर आहे. इथे जसं खडकीला आपल्या पडतो बंगाल इंजिनियर सेंटर आहे. तर ते प्रत्येक वेगळे वेगळे सेंटर्स तिथे आहेत. आणि इथे जसं सिलेक्शन होतं आहे म्हणजे 46,000मधनं विदाऊट कास्ट क्रिएड किंवा जात न बघता त्यांचं अलॉटमेंट MLIRCला जर व्हायचं असलं तर ते पर्टिक्युलर जातीचे असतात किंवा मराठा असतात म्हणून तिकडे पाठवले जातात की कुठल्याही जातीचे? नाही, आजकाल तर काय आहे की ऑल इंडिया रेजिमेंटल कॉन्सेप्ट झालेला आहे. काही बटालियन्स अशा, काही रेजिमेंट अशा आहे ज्या द्वितीय महायुद्धाच्या वेळेला होत्या, त्या होत्या. त्यांनी पण आता पण त्याच्यामध्ये पण 10% बाहेरून ऑल ओव्हर इंडिया येतात आहे. आणि काही रेजिमेंटमध्ये, काही बटालियनमध्ये दे आर फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. असं काहीच नाही की ते महाराष्ट्रातलेच असले पाहिजे. म्हणजे सिख असला तरी तो MLIRCला जाऊ शकतो आणि मराठा असला तरी तो जाऊ शकतो, ब्राह्मण असला तरी जाऊ शकतो, बेंगाली असला तरी जाऊ शकतो, असं मिक्स कुठेही कुठे 90% सिख जे असतात, सिख रेजिमेंटमध्ये ते सिख रेजिमेंटला जातात. पण जसं आपलं गुजरातचे मुलं आहे, ते आंध्र प्रदेशचे आहे, कर्नाटकाचे आहे, ते मराठा सेंटरमध्ये येतात जे अवतीभोवती महाराष्ट्रात जवळपासचे आहे. कारण त्याचं कारण आहे, त्याचं कारण काय आहे, त्यांचं जेवण, धार्मिक विधी, त्यांचं बोलचाल हे सगळं सामान्य असलं पाहिजे ना, कारण की ते लहान लहान मुलं येतात. 4 वर्षांनंतर या युवकांकडे काय पर्याय राहील? 4 वर्षानंतर ह्या मुलकांकडे पर्याय आहे की ते CRPF, BSF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ह्या अशा जे अर्धसैनिक दस्ते आहे त्याच्यामध्ये जाऊ शकतील. ते स्टेट पोलीसमध्ये जाऊ शकतील. ते परत इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतात. ते पर्याय त्यांच्याकडे खूप आहे. स्वतःचा व्यवसाय पण स्वतःचा व्यवसाय करण्याचा पैसा इतका असेल आहे, तो पैसा त्यांच्याकडे राहणार आहे ना. जेव्हा ती 4 वर्षानंतर बाहेर येतील तर त्यांचा तो जो एक्युमुलेटेड पैसा जो आहे त्यांच्या अकाउंटमध्ये तो सगळं त्यांचा होईल ना. अग्निपथ योजनेवरून पुढे सुद्धा जेव्हा प्रश्न विचारले जात आहेत, खास करून नॉर्थमध्ये याचा सगळ्यात जास्त रोष पाहायला मिळतोय. सगळ्यात जास्त तिथले तरुण हे आक्रमक झालेले आहेत. त्यांचे काही जर बेसिक प्रश्न पाहिले तर जसं की 4 वर्षानंतर ते तरुण बाहेर पडतील तर त्याचं पुढे होणार काय? तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यानच सांगितलेलं आहे की हे जे तरुण बाहेर पडतील त्यांना 12वीच्या इक्विव्हॅलंट असेल असं एक सर्टिफिकेट दिलं जाईल. ते अग्निपथ योजनेतनं बाहेर पडलेले असतील त्याचंही त्यांना सर्टिफिकेट मिळेल आणि त्यांना पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्याच्यात नक्कीच फायदा होईल. पण यात हाही प्रश्न पडतो की 12वीचं शिक्षण आणि अग्निपथमधलं ट्रेनिंग हे इक्विव्हॅलंट असू तरी कसं शकतं, त्याचा इतर पुढच्या एज्युकेशनमध्ये कितपत फायदा होईल, हेही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. त्याचं उत्तर मात्र अजून सरकारकडून मिळालेलं नाही. दुसरी मोठी गोष्ट ती म्हणजे की ह्याचा आर्म्ड फोर्सेस जे आपले सैन्य दल आहेत किंवा सशस्त्र दल जे आहेत त्याच्या इफेक्टिव्हनेसवर काही परिणाम होऊ शकतो का? तर त्याच्यात सुद्धा सरकारकडून मिळालेल्या अशा माहितीनुसार कळतंय की जे आर्म्ड फोर्सेसमध्ये अग्निपथचे तरुण जातील त्यांचं प्रमाण हे पहिल्या वर्षात तरी हार्डली 3% इतकंच आहे. त्यामुळे आर्म्ड फोर्सेसच्या इफेक्टिव्हनेसवर कुठलाही परिणाम होणार नाही अशी माहिती मिळते. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न जो आपण पंगाशी सुद्धा उपस्थित केलेला होता तो म्हणजे रेजिमेंट्सचं नेमकं होणार तरी काय? तर त्याच्यात सुद्धा मिळालेल्या माहितीनुसार असं कळतंय की सरकारचं असं मानणं आहे की याच्यामुळे, या सिस्टीममुळे, अग्निपथच्या योजनेमुळे रेजिमेंट्सच्या आत्ताची जी सिस्टीम आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. उलट त्या जास्त इफेक्टिव्ह होतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. किंवा जे अग्निवीर त्याच्यात जॉईन होतील त्याच्यामुळे त्या रेजिमेंटला आणखीन बळकटी मिळेल असं कुठेतरी सरकारचं म्हणणं आहे असं याच्यावरून दिसतंय. आता याच्यासोबतच आणखीन एक प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय किंवा त्यांनी जे आक्षेप घेतलेले आहेत त्याच्यात 2 गोष्टी आहेत. ते म्हणजे की देशातली बेरोजगारांची संख्या कमी करण्यासाठी केवळ याच्यात म्हणजे अगदी 17व्या वर्षापासूनच तरुणांना अग्निपथ योजनेत घेतलं जात आहे, पण पुढे मात्र 4 वर्षांनंतर त्यांना वाऱ्यावर सोडलं जात आहे असाही आरोप विरोधकांकडून केला जातो. आणि त्याच्यासोबतच 1 रँक 1 पेन्शनचा कुठेतरी जो लोड सरकारवर येतो तो कुठेतरी कमी करण्यासाठी सुद्धा हे केलं नाहीये ना, अशा सुद्धा आरोप किंवा डाऊट्स हे अगदी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधींनी सुद्धा या योजनेवरून उपस्थित केलेले आहेत. म्हणजेच जे अग्निपथ योजनेत असतील त्यांना कुठलाही रँक नसणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना पेन्शन देण्याची सुद्धा गरज भासणार नाही. अशा पद्धतीने ही कुठेतरी अग्निपथ योजना आणण्यात आली आहे का असा सुद्धा आरोप हा काँग्रेसकडनं केला जातोय. या सगळ्यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी, वेगवेगळ्या बातम्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि या सगळ्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या.